उद्याची तारीख आहे 8 सप्टेंबर आणि मार्केट जर बघितलं ना तर कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह एक क्लिअर ट्रेंड बघायला भेटत नाहीये मार्केटमध्ये. तो उद्यासाठी लेवल्स बघूया आणि उद्या कसे प्लॅन्स करायचे ते पण जाणून घेऊया. चला. तो निफ्टीचा चार्ट ओपन केला मी या ठिकाणी. सो 1 डेची टाइम फ्रेम ओपन करतो. हायर टाइम फ्रेम वरून आपण लोअर टाइम फ्रेम पर्यंत येऊया. ओके. 1 डेला जर बघितलं तर हायर लेवल्स बघा 25,000 ला एक जबरदस्त रेजिस्टन्स आहे तिथून आपण एक रिजेक्शन दिलं होतं आणि जर सपोर्ट बघितलं तर 24,500 चा एक सपोर्ट आहे आणि त्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट लेवल जर बघितलं तर 24,350 ची लेवल त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. या लेवलच्या खाली गेलं मार्केट तर मग अवघड आहे कारण की आपण बेरिश बघावं लागेल. सो ही लेवल एक मार्क करून ठेवा. सो याप्रमाणे आहे. आता 4 हवरच्या टाइम फ्रेम वरती जाऊया. 4 हवर वरती पहिलं तर एक ट्रेन लाईन दिसतीये. सो 1 हवर वरती शिफ्ट करू. 1 हवर वरती शिफ्ट केल्यानंतर पण एक ट्रेन लाईन आपल्याला दिसते किंवा पॉझिटिव्ह एक ट्रेंड चालू आहे आता राईट नाव हा दिसतोय. तर त्याला एक मार्क करून घ्यावं लागेल. ट्रेंड लाईन मार्क करू. एक पॉझिटिव्ह इथे दिसतंय आणि टॉप वरून म्हणजे 25,000 ला रिजेक्शन होतं ना ते पण मार्क करून घेऊया. तर आपण बोथ ट्रेंड लाईन मार्क केलेत. आता देखील मला वाटतंय 30 मिनिट्स वरती जाऊया तिकडे. तर 5 मिनिटावरती गेलं ना तर मार्केटला पॉझिटिव्ह जर जायचं असेल तर 750 ते 780 या लेवलच्या वरती होल्ड केलं पाहिजे उद्याच्या दिवसात. तर मार्केट आपण पॉझिटिव्ह साईडला बघू शकतो. मग जे लेवल्स येतील तो हा एक स्विंग इथे दिसतो मला 840 वगैरे तो एक मार्क करून घ्या राईट ना. 840च्या आसपास एक रेजिस्टन्स आहे क्विक रेजिस्टन्स जो इंट्राडे मध्ये काम करू शकतो. तो 750 ते 780 ची एक लेवल आहे ती ब्रेक केली तर 850 ची लेवल आहे. ओके. आणि डाऊन साईड जर बघितलं ना 720 चा एक स्विंग बनलाय इमिजिएट स्विंग आणि त्याच्यानंतर 700 ची लेवल आहे. ह्या दोन जर लेवल ब्रेक झाले ना तर मार्केट जोपर्यंत डाऊन ट्रेंड मध्ये राहील त्याला आपल्याला होल्ड करावं लागेल त्या ट्रेडला कॅरी करा. ओके. आणि जर मार्केट वरती गेलं ना तर आपल्याला माहिती आहे की छोटे छोटे हर्डल्स मार्केटमध्ये लाईक तुम्हाला 30-40 पॉईंट्सच टार्गेट भेटणार आहे या ठिकाणी. 25,000च्या वरती गेलं तर पोझिशनली आपण थोडंसं मार्केटला पॉझिटिव्ह बघू शकतो. तोपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह मेजर म्हणजे हायर टाइम फ्रेम वरती बघायचं नाही. हे उद्यासाठीचं अनालिसिस आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तर बाकीचे लोक स्ट्रीम जॉईन करा. आपण लाईव्ह डिस्कस करूया. थँक्यू सो मच. बाय.